हॅलो स्टुडंट्स, याच्या अगोदरच्या व्हिडिओ लेक्चरमध्ये आपण अल्कोहोल फिनॉल इथर हा टॉपिक जो आहे तो फिनिश केलेला आहे, कंप्लीट केलेला आहे. आज आपण रिमेनिंग पार्ट जो आहे तो हॅलोजन डेरिव्हेटिव्हचा पाहणार आहोत. आपली लेक्चर जे आहे ते क्लासरूममध्ये झाली होती, त्यातला जो पार्ट जो आहे तो बऱ्यापैकी आपण कवर केलेला आहे. हॅलोजन डेरिव्हेटिव्हमधला जो रिमेनिंग पार्ट आहे तो आपण या ठिकाणी आजपासून स्टार्ट करणार आहोत. तर माझ्या माहितीप्रमाणे आपण त्यामध्ये हॅलोजन डेरिव्हेटिव्हमध्ये बेसिक पॉईंट्स, त्याच्यानंतर केमिकल प्रॉपर्टीज, फिजिकल प्रॉपर्टीज आणि प्रिपरेशन मेथड जे आहेत त्या आपण पाहिलेल्या आहेत अल्किल हॅलाइडच्या. ठीक आहे, तर रिमेनिंग पार्ट जो आहे तो राहिलेला आपण 1 बाय 1 कंप्लीट करत जाऊया. आता पहिला जो पॉईंट आहे त्यामध्ये आपल्याला स्टडी करायचा आहे आज, तो म्हणजे ऑप्टिकल आयसोमेरिझम इन हॅलोजन डेरिव्हेटिव्ह. हा एक महत्त्वाचा पॉईंट आहे बघा. या पॉईंटवरती त्या ठिकाणी क्वेश्चन जे आहेत ते विचारले जातात. CET असेल, नीट असेल किंवा JEE एक्झाममध्ये क्वेश्चन जे आहेत ते ऑप्टिकल आयसोमेरिझमच्या रिगार्डिंग विचारले जातात. फिक्स क्वेश्चन कुठल्या तरी एका एक्झाममध्ये विचारला जातोच. ऑप्टिकल आयसोमेरिझम थोडक्यात काय, तर आयसोमेरिझम हा जो कन्सेप्ट आहे, या आयसोमेरिझम कन्सेप्टवरती आपण बरेच सारे आयसोमेरिझम बघितलेले आहेत. स्ट्रक्चरल आयसोमेरिझम आणि दुसरा जो पार्ट आहे त्यामध्ये स्टिरिओ आयसोमेरिझम. स्ट्रक्चरल आयसोमेरिझममध्ये आपण त्या ठिकाणी पुन्हा टाईप बघितलेले आहेत. स्टिरिओ आयसोमेरिझममध्ये टाईप आहेत, त्यातला आज आपण ऑप्टिकल आयसोमेरिझम हा टाईप बघणार होतो. स्टेरिओ आयसोमेरिझममधला 1 बाय 1 तो आपण डिस्कस करणार होतो. या आयसोमेरिझम पॉईंटवरती फिक्स क्वेश्चन हा विचारला जातोच. कुठलीही एक्झाम असू द्या, त्या एक्झाममध्ये आयसोमेरिझमच्या रिगार्डिंग जो आहे तो क्वेश्चन हा विचारला जातो. त्यामध्ये ऑप्टिकल आयसोमेरिझम त्याच्यावरतीच क्वेश्चन विचारलं जाईल असं काही नाही. त्यामध्ये चेन असेल, पोझिशन असेल, मेटॅमेरिझम असेल, फंक्शनल आयसोमेरिझम असेल, टॅटोमेरिझम असेल, कोणत्याही टाईपवरती टेक्निक क्वेश्चन जो आहे तुम्हाला विचारलं जाईल. किंवा जिओमेट्रिकल आयसोमेरिझम असतील, त्या जिओमेट्रिकल आयसोमेरिझमवरती तुम्हाला क्वेश्चन विचारलं जाईल. सिस्ट्रान्स आयसोमेरिझम किंवा हे ऑप्टिकल आयसोमेरिझम जे आहे त्या ऑप्टिकल आयसोमेरिझमवरती क्वेश्चन विचारला जाईल. पुन्हा एकदा सांगतो, हा जो ऑप्टिकल आयसोमेरिझम जो आहे तो खूप महत्त्वाचा पॉईंट आहे. सुरुवातीपासून आपण व्यवस्थित बघणार आहोत. आता हे ऑप्टिकल आयसोमेरिझम स्टडी करताना आपल्याला महत्त्वाचं काय माहिती असणं गरजेचं आहे. रिॲक्शन जे आहे त्या रिॲक्शनमध्ये त्या ठिकाणी आपल्याला त्या आयसोमेरिझम जे आहे ते आयसोमर्स कसे आणि कोणते आयसोमर्स त्या ठिकाणी मिळतात हे आपल्याला बघायचं आहे. आता हे ऑप्टिकल आयसोमेरिझम आपल्याला डिटेलमध्ये समजून घेण्याच्या अगोदर 1 बाय 1 आपण त्या ठिकाणी स्टार्ट करूया. आता पहिला जो पॉईंट आहे तो म्हणजे न्यूक्लिओफाईल. आता हे न्यूक्लिओफाईल जे आहे ते न्यूक्लिओफाईल आपण 11th स्टँडर्डमध्ये बघितलेलं आहे. त्याचबरोबर आता हा बेसिक पॉईंट आहे, हे काय एक्सप्लेन करण्यासारखं नाही. न्यूक्लिओफाईल म्हणजे तुमच्या लक्षात आलं पाहिजे. न्यूक्लिओफाईल आपण कशाला म्हणतो, मग हे न्यूक्लिओफाईल जे आहेत या न्यूक्लिओफाईल्स म्हणजेच काय राहतात, इलेक्ट्रॉन रिच स्पेसिस राहतात आणि ते अटॅक करताना कुठं अटॅक करतात, तर पॉझिटिव्हली चार्ज सेंटरवरती अटॅक करतात. ही पहिली इन्फॉर्मेशन तुम्हाला माहिती असणं गरजेचं आहे. ऑप्टिकल आयसोमेरिझम जे केमिकल रिॲक्शन जे आहेत त्या केमिकल रिॲक्शनमध्ये आपल्याला हे ऑप्टिकल आयसोमेरिझम आपल्याला काय करायचं आहे तर एक्सप्लेन करायचं आहे. केमिकल रिॲक्शनमध्ये आयसोमर्स जे आहेत ते आयसोमर्स कसे फॉर्म होतात, त्यामध्ये त्या ठिकाणी बेसिक पॉईंट जो आहे तो केमिकल रिॲक्शनमधला तो म्हणजे त्या ठिकाणी न्यूक्लिओफाईल माहिती असणं गरजेचं आहे. न्यूक्लिओफाईल म्हणजेच काय, तर इलेक्ट्रॉन रिच स्पेसिस आर कॉल्ड न्यूक्लिओफाईल. इलेक्ट्रॉन रिच स्पेसिसना आपण त्या ठिकाणी काय म्हणतो, न्यूक्लिओफाईल. आणि त्यांची टेंडन्सी काय राहते किंवा त्यांची ॲफिनिटी कुठं राहते, अट्रॅक्शन त्यांचं कुठं राहतं, तर पॉझिटिव्हली चार्ज सेंटरकडं त्याचं अट्रॅक्शन राहतं. हे पहिल्यांदा तुम्हाला माहिती असणं गरजेचं आहे. इथं मी शॉर्टमध्ये लिहितो, इलेक्ट्रॉन रिच स्पेसिसना आपण काय म्हणतो तर न्यूक्लिओफाईल म्हणतो. आणि ॲफिनिटी जे आहे ते ॲफिनिटी त्यांची कुठे राहते तर पॉझिटिव्हली चार्जड सेंटर्सकडं त्यांची ॲफिनिटी राहते. हे 2 पॉईंट त्यामध्ये महत्त्वाचे आहेत. ठीक आहे, आता दुसरा जो पॉईंट जो आहे हे ऑप्टिकल आयसोमेरिझम स्टडी करण्याच्या अगोदर आपल्याला स्टडी करायचं आहे. तर आपल्याला हे ऑप्टिकल आयसोमेरिझम जे आहे ते कशामध्ये एक्सप्लेन करायचे आहे, तर न्यूक्लिओफिलिक सबस्टिट्यूशन रिॲक्शन जे आहे, सबस्टिट्यूशन रिॲक्शन जे आहेत, रिॲक्शन याच्यामध्ये त्या ठिकाणी आपल्याला हे एक्सप्लेन करायचं आहे ऑप्टिकल आयसोमेरिझम. ठीक आहे,
आता न्यूक्लिओफिलिक सबस्टिट्यूशन रिॲक्शन मीन्स व्हॉट हे महत्त्वाचं आहे. न्यूक्लिओफिलिक सबस्टिट्यूशन रिॲक्शन कशाची सबस्टिट्यूशन होणार आहे, तर न्यूक्लिओफाईलची सबस्टिट्यूशन होणार आहे. कशामध्ये, तर रिॲक्शनमध्ये सबस्टिट्यूशन होणार आहे. न्यूक्लिओफाईल माहिती झालं, हा न्यूक्लिओफाईल आहे. तो न्यूक्लिओफाईल त्या ठिकाणी इलेक्ट्रॉन रिच आहे आणि हा न्यूक्लिओफाईल त्या ठिकाणी सबस्टिट्यूट करतो आहे. बरोबर, रिॲक्शनमधले एखादा ॲटम असेल किंवा ग्रुप असेल रिॲक्टंट स्पेसिसमधला किंवा सबस्ट्रेटमधला, तो त्या ठिकाणी काय करतो आहे, न्यूक्लिओफाईल जो आहे तो काय करतो आहे, सबस्टिट्यूट करतो आहे किंवा रिप्लेस करतो आहे. आणि त्या रिॲक्शनला आपण त्या ठिकाणी काय म्हणतो आहे, न्यूक्लिओफिलिक सबस्टिट्यूशन रिॲक्शन. थोडक्यात काय डिफाईन करायचं झाली तर रिॲक्शन कशी करणार, वेन ॲटम ऑर ग्रुप ऑफ ॲटम इज रिप्लेस्ड बाय न्यूक्लिओफाईल इन ए रिॲक्शन. ॲटम ऑर ग्रुप ऑफ ॲटम एखादा ॲटम रिॲक्टंटमधला किंवा सबस्ट्रेटमधला एखादा ॲटम असेल किंवा ॲटमचा ग्रुप असेल, हा त्या ठिकाणी रिप्लेस केला जातो. कशाने, तर न्यूक्लिओफाईलने रिप्लेस केला जातो रिॲक्शनमध्ये. आणि त्या केमिकल रिॲक्शनला त्या ठिकाणी काय म्हटलं जातं, न्यूक्लिओफिलिक सबस्टिट्यूशन रिॲक्शन. आणि हे डिफाईन करताना शॉर्ट फॉर्मने कसं डिफाईन केलं जातं, मोठा यस काढला जातो आणि स्मॉल यन काढला जातो, तो सुद्धा कॅपिटलमध्ये. हे सुद्धा कॅपिटल आहे आणि हे सुद्धा कॅपिटल आहे. फक्त यस जो आहे तो मोठा काढला जातो, यन जो आहे तो त्या ठिकाणी छोटा काढला जातो. SN म्हणजे सबस्टिट्यूशन न्यूक्लिओफिलिक रिॲक्शन. आपली रिॲक्शन कोणते आहे, न्यूक्लिओफिलिक सबस्टिट्यूशन रिॲक्शन. त्याला डिफाईन करताना आपण शॉर्ट फॉर्ममध्ये कसं डिफाईन करतो आहे, SN. आता एक्झॅक्टली बघायचं झालं तर आपण स्टडी करतो आहे काय, तर केमिकल प्रॉपर्टीज कशाच्या, अल्किल हलाईडच्या. म्हणजे अल्किल हलाईड काय आहे, तर RX बरोबर, अल्किल हलाईड. ठीक आहे. तर RX ज्यावेळेस रिॲक्ट होतं रिएजंट बरोबर, त्यावेळेस काय होतं बघा. आता RX मध्ये जर बघितलं तर याच्यावरती चार्ज जो आहे तो कोणता येणार, पार्शल निगेटिव्ह. याच्यावरती चार्ज कोणता येणार, पार्शल पॉझिटिव्ह. एखादा ॲटम रिएजंटमधला हा त्या ठिकाणी सबस्ट्रेटमधल्या एखाद्या ॲटमला किंवा ग्रुप ऑफ ॲटमला रिप्लेस करते. आपण आता घेतलं काय, अल्किल हलाईड घेतलेला आहे. आणि त्या अल्किल हलाईडमधला हा जो हॅलोजन ॲटम जो आहे तो रिप्लेस कशाने केला जातो, न्यूक्लिओफाईलने. हा वाय जो आहे तो काय आहे, न्यूक्लिओफाईल आहे, न्यूक्लिओफाईल. आणि हा न्यूक्लिओफाईल जो आहे तो या एक्सला रिप्लेस करतो. RY रिप्लेस केल्यानंतर कंपाऊंड जे आहे ते कंपाऊंड फॉर्म होते. अलॉंग विथ दॅट X मायनस स्पेसिस जी आहे ती बाहेर पडते. म्हणजे थोडक्यात काय, ज्यावेळेस सबस्टिट्यूशन होते त्यावेळेस निगेटिव्हला रिप्लेस करताना कोणती स्पेसिस येणार, तर निगेटिव्ह स्पेसिसच येणार. हे लक्षात ठेवायचं. हा निगेटिव्ह आहे आणि ह्या निगेटिव्हला रिप्लेस करायचं असले तर हा निगेटिव्हच येणार. बरोबर, हा बॉन्ड जो आहे तो शिफ्ट होणार असताना कशावरती शिफ्ट होईल, तर या एक्सवरती शिफ्ट होईल. म्हणजेच X मायनस स्पेसिस जे ती डिपार्ट होईल आणि त्या X मायनसच्या जागेवरती Y मायनस जे ते Y मायनस त्या ठिकाणी येईल. आणि बॉन्ड जे त्या ह्या अल्काईल ग्रुप बरोबर किंवा कार्बन ॲटम बरोबर बॉन्ड जे आहे तो बॉन्ड फॉर्म करेल. हे महत्त्वाचा पॉईंट आहे. पुन्हा एकदा सांगतो, न्यूक्लिओफिलिक सबस्टिट्यूशन रिॲक्शन म्हणजेच काय, व्हेन ॲटम ऑर ग्रुप ऑफ ॲटम इज रिप्लेस्ड बाय ए न्यूक्लिओफाईल इन ए रिॲक्शन, द केमिकल रिॲक्शन इज टर्म्ड ॲज न्यूक्लिओफिलिक सबस्टिट्यूशन रिॲक्शन. हे इथं एक्सप्लेन केलेलं आहे, एक्झाम्पल दिलेलं तुम्हाला लक्षात येईल. ठीक आहे. नोट्स जे आहेत ते नोट्स तुम्हाला प्रोव्हाइड केले जातील. ठीक आहे. शेवटी आपण त्याचं रीडिंग करूया. तर पुढचा जो पॉईंट आहे हे आपल्याला समजलं, न्यूक्लिओफिलिक सबस्टिट्यूशन रिॲक्शन. ठीक आहे. या न्यूक्लिओफिलिक सबस्टिट्यूशन रिॲक्शनमध्ये आपल्याला ऑप्टिकल आयसोमेरिझम हा पॉईंट जो आहे तो एक्सप्लेन करायचा आहे. आता पुढचा जो पॉईंट माहिती असणं गरजेचं आहे तो म्हणजे कॉन्फिगरेशन. तर कॉन्फिगरेशन जे ते कॉन्फिगरेशन आपल्याला एक्सप्लेन करायचं. आता कॉन्फिगरेशन म्हणजे एक्झॅक्टली काय आहे, तर यामध्ये काय राहतं, अरेंजमेंट ऑफ ॲटमची काय राहते, अरेंजमेंट राहते. आणि त्यांना कॅरेक्टराईज करण्यासाठी पर्टिक्युलर स्टेरिओ आयसोमर जे ते स्टेरिओ आयसोमरच्या ठिकाणी त्याला कॅरेक्टराईज करतं. आणि त्याला काय म्हटलं जातं, तर कॉन्फिगरेशन. द अरेंजमेंट ऑफ ॲटम दॅट कॅरेक्टरायझेस ए पर्टिक्युलर स्टेरिओ आयसोमर इज कॉल्ड इट्स कॉन्फिगरेशन. लक्षात घ्या, ॲटमची अरेंजमेंट, एखादा मोलिक्यूल असेल त्या मोलिक्यूलमध्ये जे ॲटम्स आहेत त्या ॲटम्सची अरेंजमेंट स्पेसमध्ये कशी आहे आणि ते स्पेसमधली ॲटमची अरेंजमेंट जे
ते त्या ठिकाणी पर्टिक्युलरली स्टेरिओ आयसोमर जे आहे ते स्टेरिओ आयसोमर म्हणजेच काय तर त्यांना कॅरेक्टराईज केले जातं स्टेरिओ आयसोमर्सने, आणि त्या प्रोसेसला त्या ठिकाणी काय म्हटलं जातं तर कॉन्फिगरेशन, त्यांना ओळखण्याच्या प्रोसेसला काय म्हटलं जातं कॉन्फिगरेशन. ठीक आहे, कॉन्फिगरेशन पुढे गेल्यानंतर तुम्हाला डिटेलमध्ये लक्षात येईल. पुन्हा एकदा सांगतो, द अरेंजमेंट ऑफ ॲटम दॅट कॅरेक्टरायझेस ए पर्टिक्युलर स्टेरिओ आयसोमर इज कॉल्ड इट्स कॉन्फिगरेशन. मॉलिक्यूल असेल त्या मॉलिक्यूलमधले ॲटम जे आहेत ते स्पेसमध्ये त्यांची पोझिशन कशी आहे हे कॅरेक्टराईज केली जाते, आणि ते आयसोमर कुठलं आहे, स्टेरिओ आयसोमर कुठलं आहे हे त्या ठिकाणी फाइंड आउट केलं जातं. त्यालाच त्या ठिकाणी काय म्हटलं जातं कॉन्फिगरेशन. हे लक्षात ठेवा. ठीक आहे, कॉन्फिगरेशन पुन्हा वर्ड जो आहे तो येणारच आहे, त्यावेळेस तुम्हाला लक्षात येईल. नेक्स्ट जो पॉईंट आहे तो आपल्याला बघायचा आहे तो म्हणजे मेन पॉईंट कायरल ॲटम. कायरल ॲटम अँड मोलिक्युलर कायरॅलिटी. हा पॉईंट आपल्याला बघायचा. हा पॉईंट सगळ्यात महत्त्वाचा आहे. हा जर पॉईंट समजला तर हे ऑप्टिकल आयसोमेरिझम समजायला तुम्हाला काहीसुद्धा अवघड जाणार नाही. आता यामध्ये पहिला जो पॉईंट आहे तो अगोदर आपल्याला बघायचा आहे तो कायरल ॲटम. हा कायरल ॲटम म्हणजे काय राहतो, त्यालाच त्या ठिकाणी काय म्हटलं जातं कायरल ॲटमलाच कायरल कार्बन ॲटम किंवा असिमेट्रिक कार्बन ॲटम म्हणलं जातं. काय म्हटलं जातं असिमेट्रिक कार्बन ॲटम. कार्बन ॲटमच्या रिगार्डिंग आहे, लक्षात ठेवा. नुसतं कायरल ॲटम म्हणलं तर तो कायरल ॲटम म्हणजेच कोण राहतो तर मेन जो आहे तो कार्बन ॲटम राहतो. ठीक आहे. देन आता हा कायरल ॲटम त्यालाच म्हटलं जातं असिमेट्रिक कार्बन ॲटम. दोघांचं मिनिंग सेमच आहे, असिमेट्रिक कार्बन ॲटम आणि कायरल ॲटम किंवा कायरल कार्बन ॲटम. आता या कायरल कार्बन ॲटम किंवा असिमेट्रिक कार्बन ॲटम जर बघितलं तर त्याला एक्झॅक्टली डिफाईन कसं करायचं महत्त्वाचा पॉईंट, किंवा त्याला शोधायचं कसं एखाद्या मॉलिक्यूलमध्ये त्या ठिकाणी हा कार्बन ॲटम प्रेझेंट असतो, कुठला कायरल कार्बन किंवा असिमेट्रिक कार्बन ॲटम प्रेझेंट असतो. थोडक्यात काय, कायरल कार्बन त्या कार्बन ॲटमला म्हणलं जातं मॉलिक्यूलमधल्या ज्या वेळेस त्या कार्बन ॲटमला 4 वेगवेगळे ग्रुप्स जे आहेत किंवा ॲटम जे आहेत त्या ॲटम्स त्या ठिकाणी त्याला कनेक्ट असतात किंवा बॉन्डअप असतात, त्यावेळेस त्या पर्टिक्युलरली कार्बन ॲटमला काय म्हणलं जातं कायरल कार्बन ॲटम. कार्बन ॲटम इन ए मॉलिक्यूल विच कॅरीज 4 डिफरंट ग्रुप्स or atoms. That carbon atom is called chiral carbon atom or asymmetric carbon atom. बघा पुन्हा एकदा सांगतो, एखादा मॉलिक्यूल असेल त्या मॉलिक्यूलमधला कार्बन ॲटम, त्या कार्बन ॲटमला 4 जर वेगवेगळे ॲटम किंवा वेगवेगळे ग्रुप्स जर त्या ठिकाणी अटॅच असतील तर त्या कार्बन ॲटमला काय म्हटलं जातं कायरल कार्बन ॲटम किंवा असिमेट्रिक कार्बन ॲटम. ठीक आहे. आणि महत्त्वाचा पॉईंट हा जो कायरल कार्बन ॲटम मॉलिक्यूलमधला हा त्या ठिकाणी डिफाईन करताना काय केलं जातं तर त्या कार्बन ॲटमवरती अस्टेरिस्कचं जे ते साईन दिलं जातं. अस्टेरिक्स म्हणजे त्या ठिकाणी हे अस्टेरिक्सचं साईन जे ते त्याच्यावरती डिफाईन केलं जातं त्या कार्बन ॲटमवरती. आता एक्झाम्पल बघूया. आता सपोज मी हे मॉलिक्यूल राईट केलेलं बघा, मॉलिक्यूलचं नाव तुम्हाला लगेच लक्षात आलं पाहिजे कोणता मॉलिक्यूल आहे, ओळखा. मी डिफाईन केलेला आहे मॉलिक्यूल. ठीक आहे. CH3 CH Cl CH2 आणि CH3. नंबरिंग करताना इकडून नंबरिंग करावं लागेल 1 2 3 and 4. ठीक आहे. मॉलिक्यूल कोणता आहे 2 क्लोरोब्युटेनचा. इथं मी राईट करतो 2 क्लोरोब्युटेन. आता या मॉलिक्यूलमध्ये आपल्याला त्या ठिकाणी असिमेट्रिक कार्बन ॲटम किंवा कायरल कार्बन ॲटम जो आहे तो फाइंड आउट करायचा आहे, आणि तो मॉलिक्यूल जो आहे तो मॉलिक्यूल त्या ठिकाणी आपल्याला पुढे वापरायचा आहे. ठीक आहे, पुढच्या कन्सेप्टमध्ये वापरायचं आहे. आता इथं जर बघितलं तर कार्बन नंबर फर्स्ट जर बघितलं तर या कार्बन नंबर फर्स्टला त्या ठिकाणी कायरल कार्बन म्हणायचं, असिमेट्रिक कार्बन ॲटम म्हणायचं का त्या ठिकाणी अकायरल म्हणायचं
हा प्रश्न आहे. कायरल म्हणजे त्या ठिकाणी काय आहे, अगोदर मी सांगितलेले आहेत 4 वेगवेगळे ॲटम्स किंवा 4 वेगवेगळे त्या ठिकाणी ग्रुप्स त्या कार्बन ॲटमला कनेक्ट असणं गरजेचं आहे, तरच त्याला आपण त्या ठिकाणी काय म्हणू, कायरल कार्बन ॲटम. आता हा कार्बन ॲटम जो आहे तर याला जर बघितलं तर काय दिसतंय, सिमिलर 3 हायड्रोजन जे आहेत ते 3 हायड्रोजन ॲटम कनेक्ट आहेत, म्हणजे हा कायरल कार्बनमध्ये मोडणार नाही. डिफरंट 4 ॲटम किंवा डिफरंट 4 ग्रुप कनेक्ट असणं गरजेचं आहे. आता सेकंड कार्बन ॲटम जो आहे तो सेकंड कार्बन ॲटम बघा. ठीक आहे, मी फार तर या साईडला डिफाईन करतो. आता हा सेकंड कार्बन ॲटम जो आहे तर या सेकंड कार्बन ॲटमला कनेक्ट काय काय आहे हा अगोदर बघूया. हा सेकंड कार्बन ॲटम, त्या सेकंड कार्बन ॲटमला या साईडला काय कनेक्ट आहे, या कार्बन ॲटमला सेकंड कार्बन ॲटमला CH3 ग्रुप कनेक्ट आहे. ठीक आहे, देन इथं काय दिसतोय, हायड्रोजन ॲटम आहे कनेक्ट. या साईडला खाली क्लोरीन ॲटम कनेक्ट आहे आणि इकडच्या साईडला जर बघितलं तर कोणता ग्रुप आहे, CH2 आणि CH3. आता हे ॲटम आणि ग्रुप जर बघितलं तर काय दिसत आहेत, वेगवेगळे दिसत आहेत. सिमिलर आहे का कुठला, सिमिलर कुठलाही ग्रुप किंवा ॲटम त्याच्यामध्ये नाही. एका साईडला CH3 आहे, एका साईडला एका साईडला हायड्रोजन ॲटम आहे, एका साईडला Cl आहे आणि एका साईडला हा इथाईल ग्रुप जो आहे तो इथाईल ग्रुप कनेक्ट आहे. म्हणजेच काय, तर हा जो कार्बन ॲटम जो आहे हा कार्बन ॲटम त्या ठिकाणी काय आहे, कायरल कार्बन ॲटम आहे किंवा असिमेट्रिक कार्बन ॲटम जो आहे तो असिमेट्रिक कार्बन ॲटम आहे. लक्षात येते का बघा, असिमेट्रिक कार्बन ॲटम किंवा कायरल कार्बन ॲटम तो त्या ठिकाणी आहे. ठीक आहे, लक्षात आलं का. कायरल कार्बन ॲटम म्हणजे काय, 4 वेगवेगळे ग्रुप किंवा ॲटम्स त्या ठिकाणी त्या कार्बन ॲटमला कनेक्ट असणं गरजेचं आहे. त्यावेळेसच त्या कार्बन ॲटमला आपण काय म्हणू, कायरल कार्बन किंवा असिमेट्रिक कार्बन. कार्बन नंबर सेकंड झाला. ठीक आहे, कार्बन नंबर थर्ड जर बघितलं तर 2 हायड्रोजन ॲटम आहेत. ठीक आहे, 2 सिमिलर ॲटम आले, हा त्या ठिकाणी कायरल असणार नाही. कार्बन नंबर 4 जर बघितलं तर 3 हायड्रोजन ॲटम आले, पुन्हा त्याला कनेक्ट, म्हणजे हा सुद्धा कायरलमध्ये मोडणार नाही. 4 वेगवेगळे ग्रुप त्या ठिकाणी फर्स्ट, थर्ड आणि फोर्थमध्ये दिसत नाही त्याला कनेक्ट झालेले. पण सेकंड कार्बन ॲटमला मात्र 4 वेगवेगळे ॲटम आणि 4 वेगवेगळे ग्रुप जे आहेत ते त्या ठिकाणी कनेक्ट असल्यामुळे त्याला आपण त्या ठिकाणी काय म्हणते, कायरल कार्बन ॲटम. ठीक आहे, आय थिंक तुम्हाला हे समजलं असेल. ही कन्सेप्ट जी आहे ही कन्सेप्ट अगोदर लक्षात घ्या. ही कन्सेप्ट समजली तरच पुढचे कन्सेप्ट जे आहे ते तुम्हाला समजतील. महत्त्वाचा पॉईंट आहे, कायरल कार्बन ॲटम म्हणजे काय, कार्बन ॲटम इन ए मोलिक्यूल विच कॅरीज 4 डिफरंट ग्रुप्स ॲटम्स इज कॉल्ड कायरल कार्बन ॲटम. अँड दॅट कायरल कार्बन ॲटम इन ए मोलिक्यूल इज मार्क्ड विथ अस्टेरिस्क. अस्टेरिस्क जे आहे ते त्याच्या डोक्यावरती डिफाईन करावं लागतं त्यावेळेस आयडेंटिफाय करताना. ठीक आहे, एक झाला पॉईंट. देन नेक्स्ट जो आहे तो कायरल ॲटम झाला. त्याच्यानंतर मोलिक्युलर कायरलिटी. मोलिक्युलर कायरलिटी, मोलिक्यूल त्या ठिकाणी कायरल किंवा अकायरल कधी म्हणायचं हे आपल्याला बघायचं. मोलिक्युलर कायरलिटी. आता कायरल मॉलिक्यूल जो आहे तो कायरल मॉलिक्यूल आपण बघूया, म्हणजे मोलिक्युलर कायरलिटी तुम्हाला क्लिअर होईल. कायरल मॉलिक्यूल, आता आपण बघितलं ॲटम, कायरल मॉलिक्यूल. आता कायरल मॉलिक्यूल जर बघितलं तर या कायरल मॉलिक्यूलमध्ये एक्झॅक्टली काय राहतं. पहिला पॉईंट अगोदर आपण क्लिअर केलेला आहे. कायरल मॉलिक्यूल म्हणजेच काय, तर त्याच्यामध्ये कायरल ॲटम हा प्रेझेंट असणं गरजेचं आहे, तरच त्या आपण मॉलिक्यूलला काय म्हणू, कायरल मॉलिक्यूल. एक्झॅक्टली डिफाईन करायचं झालं तर या कायरल मॉलिक्यूल जे आहे त्या कायरल मॉलिक्यूलमध्ये हा तुमचा कायरल ॲटम प्रेझेंट असतो, पण त्याची युनिक्यू प्रॉपर्टी असते. आणि ती युनिक्यू प्रॉपर्टी जी आहे ती मॉलिक्यूलची एक्सप्लेन कशावरून केलेली आहे, तर त्यामधले जो मॉलिक्यूल आहे ते मॉलिक्यूल जर बघितलं, एखादा कायरल मॉलिक्यूल आहे तर त्याची मिरर इमेज आहे, ती मिरर इमेज कशी राहते, नॉन सुपर इम्पोजिबल मिरर राहते, मिरर इमेज राहते. आणि नॉन सुपर इम्पोजिबल मिरर इमेज जे आहे त्या मिरर इमेज जर बघितलं तर त्या ठिकाणी ह्या एकमेकांना जर बघितलं तर कोइन्साइड होत नाहीत किंवा त्या आयडेंटिकल नसतात. मिरर इमेजेस एकमेकाच्या मिरर इमेजेस आहेत, पण त्या कशा आहेत, नॉन सुपर इम्पोजिबल, म्हणजेच त्या आयडेंटिकल नसतात. मिरर इमेज ह्या आयडेंटिकल नसतात आणि
त्यालाच त्या ठिकाणी काय म्हटलं जातं, कायरल मॉलिक्यूल. लक्षात आलं का बघा, वेन मॉलिक्यूल कंटेन्स कायरल ॲटम इट ॲक्वायर्स ए युनिक्यू प्रॉपर्टी. कायरल ॲटम असल्यानंतर त्या ठिकाणी त्याची एक युनिक्यू प्रॉपर्टी अशी तयार होते. मग ती युनिक्यू प्रॉपर्टी काय, सच ए मॉलिक्यूल कॅन नॉट सुपर इम्पोजेस परफेक्टली ऑन इट्स मिरर इमेजेस, इट इज कॉल्ड कायरल मॉलिक्यूल. म्हणजे त्यांच्या मिरर इमेजेस जे आहेत, ह्या मिरर इमेजेस कशा राहतात, नॉन सुपर इम्पोजिबल. म्हणजेच त्या मिरर इमेजेस जे आहेत ते आयडेंटिकल राहत नाहीत. आता थोडक्यात काय, हे दोन हात आहेत आपले, हे त्या ठिकाणी काय आहेत, एकमेकाच्या मिरर इमेज आहेत, बरोबर. पण ह्या मिरर इमेज त्या ठिकाणी कशा असतात, नॉन सुपर इम्पोजिबल मिरर इमेज आहेत. ह्या हाताची ही मिरर इमेज आहे, बरोबर. मग ही मिरर इमेज जी आहे ही त्या ठिकाणी नॉन सुपर इम्पोजिबल आहे. नॉन सुपर इम्पोजिबल म्हणजेच काय, तर ह्या दोन मिरर इमेज आहेत त्या आयडेंटिकल असत नाहीत. म्हणजेच काय, थोडक्यात सपोज त्या ठिकाणी हा एक मॉलिक्यूल आहे आणि ही त्याची मिरर इमेज आहे. हा मॉलिक्यूलवरती जर आपण त्या ठिकाणी त्याची मिरर इमेज जर प्लेस केली तर ही त्या ठिकाणी को इन्साइड होत नाही. म्हणजे मॅच जे आहे ते मॅच होत नाही. हा अंगठा इकडं आलेला आहे, हा अंगठा इकडं आलेला आहे, तो मॅच होतोय का, मॅच होत नाही. म्हणून त्याला काय म्हणलं जातं, नॉन सुपर इम्पोजिबल मिरर इमेज. मिरर आहेत, इमेज आहेत, पण त्या ठिकाणी त्या आयडेंटिकल नाहीत. का, तर त्या एकमेकांवरती ज्यावेळेस आपण प्लेस करतो त्यावेळेस ते एकमेकांबरोबर त्या ठिकाणी त्याच्यावरचे ॲटम्स असतील किंवा ग्रुप्स असतील हे त्या ठिकाणी एकमेकांबरोबर मॅच होत नाहीत, कोइन्साइड होत नाहीत. आणि याच ठिकाणी ह्या आयसोमेरिझमची त्या ठिकाणी काय झालेलं आहे, सुरुवात झालेली आहे. आलं लक्षात. इथं त्या ठिकाणी आयसोमेरिझम म्हणजे आयसोमर्स जे ते आयसोमर्स त्या ठिकाणी आपल्याला मिळाले. हे दोन आयसोमर्स आहेत, हे दोन आयसोमर्स त्या ठिकाणी एकमेकाच्या मिरर इमेजेस आहेत, पण त्या मिरर इमेजेस त्या ठिकाणी आयडेंटिकल नाहीत, कारण की त्या एकमेकाला कोइन्साइड होत नाहीत. आलं लक्षात. ठीक आहे. आता हा कायरल मॉलिक्यूल आहे, एक्झॅक्टली आपण एक्सप्लेन करूया. सपोज हा मी मॉलिक्यूल घेतलेला आहे कुठला, 2-क्लोरोब्युटेनचा. इथं मी राईट करतोय डॅश वीजमध्ये CH3 देन C देन हा हायड्रोजन ॲटम देन इथाइल ग्रुप, इथं मी राईट करतोय देन Cl. 2-क्लोरोब्युटेनचं स्ट्रक्चर आहे. इथं मी वाटल्यास फार काढतो, लक्षात येत नसेल तर CH, Cl, CH2 आणि CH3. हा CH3 इकडं मी दाखवले. देन कार्बन ॲटम हा तुमचा जो आहे तो कायरल कार्बन ॲटम आहे. या कायरल कार्बन ॲटमला CH3 एका साईडला कनेक्ट आहे, पुन्हा हायड्रोजन ॲटम कनेक्ट आहे, Cl ॲटम कनेक्ट आहे आणि हा इथाइल ग्रुप त्या ठिकाणी कनेक्ट आहे. आता याची मिरर इमेज जी आहे ती मिरर इमेज आपल्याला दाखवायचं आहे. हा आरसा आपण याच्यामध्ये ठेवला आणि हा आरसा ठेवल्यानंतर त्याची मिरर इमेज जी आहे ही मिरर इमेज याप्रमाणे या ठिकाणी फॉर्म होईल. Cl ॲटम देन कार्बन ॲटम, हा CH3, हायड्रोजन ॲटम या साईडला जाईल, देन हा इथाइल ग्रुप या साईडला येईल, C2H5. ही झाली मिरर इमेज. पण ही मिरर इमेज जर आपण इथून उचलून ठेवली आणि याच्यावरती जर प्लेस केली तर हा Cl ॲटम जो आहे तो कुठं जाईल, या हायड्रोजनच्या जागेवरती जाईल आणि हा हायड्रोजन ॲटम कुठं येईल, तर Clच्या जागेवर येईल. म्हणजेच या ठिकाणी एकमेकाला मॅच होता येतं का, त्या मॅच होत नाहीत मिरर इमेज. मिरर इमेज आहेत पण त्या कशा आहेत, नॉन सुपर इम्पोजिबल मिरर इमेजेस आहेत. हे लक्षात आलं पाहिजे. मिरर इमेज आल्या, हे दोन वेगवेगळे आयसोमर झाले, हे वेगळं आहे मॉलिक्यूल आणि हा मॉलिक्यूल वेगळा आहे. म्हणजे हे कंपाऊंड वेगळं आहे आणि हे कंपाऊंड वेगळं आहे. नाव त्याचं सेम आहे 2-क्लोरोब्युटेन, पण त्याच्यामध्ये पुढे गेल्यानंतर आपल्याला एक्सप्लेन करायचं आहे. पुढे गेल्यानंतर हे दोन पार्ट जे आहेत हे दोन पार्ट फॉर्म होत आहेत. म्हणजे 2-क्लोरोब्युटेन जे आहे त्या 2-क्लोरोब्युटेनमध्ये हे एकच मॉलिक्यूल प्रेझेंट असणार आहे, त्याच्याबरोबर त्या ठिकाणी हा दुसरा मॉलिक्यूलसुद्धा त्याचा प्रेझेंट असणार आहे. ठीक आहे. पुन्हा एकदा मी सांगतो, व्हेन मॉलिक्यूल कंटेन्स वन कायरल ॲटम it acquires a unique property. A molecule cannot superimposes perfectly on its mirror images. It is called chiral molecule. Mirror image हा त्या ठिकाणी कोइन्साइड होत नाहीत, म्हणजेच नॉन सुपर इम्पोजिबल आहेत. आणि ह्या मिरर इमेजेस आहेत ह्या मिरर इमेजेस आयडेंटिकल असत नाहीत. म्हणजे थोडक्यात काय, अ कायरल मॉलिक्यूल अँड इट्स मिरर इमेज. हा कायरल मॉलिक्यूल आहे आणि त्याच्या मिरर इमेजेस आहेत, यांचा स्ट्रक्चरल फॉर्म्युला
हा सेम राहतो. स्ट्रक्चरल फॉर्म्युला बघा, दोघांचा पण सेम आहे. स्पेसमध्ये अरेंजमेंट दोघांची पण सेम आहे. स्ट्रक्चरल फॉर्म्युला हा त्यांचा सेम आहे. मॉलिक्युलर फॉर्म्युला जर बघितला तर त्यांचा मॉलिक्युलर फॉर्म्युलासुद्धा सेम राहतो. फक्त त्याच्यामध्ये चेंज काय राहतो तर अरेंजमेंट जे आहे ते ॲटमची किंवा ग्रुपची ही स्पेसमधली अरेंजमेंट ही त्या ठिकाणी काय राहते डिफरंट राहते अराउंड द कायरल ॲटम. आणि त्यालाच आपण त्या ठिकाणी काय म्हणतोय कायरल मॉलिक्यूल. लक्षात घ्या, पुन्हा एकदा सांगतो, अ कायरल मॉलिक्यूल अँड इट्स मिरर इमेज बोथ हॅव द सेम स्ट्रक्चरल फॉर्म्युला. दोघांचा त्या ठिकाणी स्ट्रक्चरल फॉर्म्युला काय राहतो सेम राहतो. अँड सेम मॉलिक्युलर फॉर्म्युला बट अरेंजमेंट ऑफ 4 different atoms or group around the chiral atom is different. हे लक्षात ठेवा. कायरल मॉलिक्यूल आहे तर कायरल मॉलिक्यूल आणि त्याच्या मिरर इमेजेस जे आहेत त्या ठिकाणी काय असतात एकमेकाच्या स्टेरिओ आयसोमर्स असतात. काय असतात स्टेरिओ आयसोमर्स. स्टेरिओ आयसोमर्स आपण बघितलेलं 11th स्टँडर्डमध्ये. स्टेरिओ आयसोमर्स म्हणजेच काय त्यांचा मॉलिक्युलर फॉर्म्युला हा सेम राहतो. स्ट्रक्चरल फॉर्म्युला हा सेम राहतो. पण त्यांच्या मिरर इमेजेस जे आहेत त्या मिरर इमेजेस एकमेकांच्या काय राहतात डिफरंट राहतात. दॅट देअर मिरर इमेजेस आर नॉट आयडेंटिकल. आणि त्या मिरर इमेजेस आयडेंटिकल नसल्यामुळे हे स्टेरिओ आयसोमर जे ते स्टेरिओ आयसोमर्स त्याच्यामध्ये तयार होतात. हे लक्षात ठेवा. हे इथं आपल्याला त्या ठिकाणी कन्सेप्ट जे आहे ते क्लिअर करायचे. पुढे गेल्यानंतर पुढची कन्सेप्ट येईल त्यावेळेस त्या ठिकाणी तुम्हाला अजून लक्षात येईल. ठीक आहे. कायरल मॉलिक्यूल लक्षात आलं का बघा. कायरल मॉलिक्यूल महत्त्वाचा पार्ट आहे. कायरल मॉलिक्यूल म्हणजेच काय तर त्या मॉलिक्यूलमध्ये एखादा त्या ठिकाणी काय असतोय तर कायरल कार्बन जो आहे तो कायरल कार्बन प्रेझेंट असतो. आणि त्या मॉलिक्यूलला युनिक प्रॉपर्टी त्या कायरल कार्बन ॲटममुळे ही मिळत असते. आणि तो मॉलिक्यूल जे आहे तो मॉलिक्यूल त्याची मिरर इमेज फॉर्म करतो. पण त्या मिरर इमेज जे आहे ती मिरर इमेज कशी राहते तर नॉन सुपर इम्पॉसिबल राहते. आणि ही नॉन सुपर इम्पॉसिबल मिरर त्या ठिकाणी जे आहेत एकमेकांवरती ज्यावेळेस आपण प्लेस करतो त्यावेळेस त्या ठिकाणी त्या एकमेकाला मॅच होत नाहीत. म्हणजे ह्या दोन मिरर इमेजेस जे आहेत ह्या मॉलिक्यूलची मिरर इमेज ही त्या ठिकाणी आयडेंटिकल राहत नाही, एकसारख्या नसतात. ठीक आहे. पुन्हा काय सांगितलं कायरल मॉलिक्यूल जो आहे तो कायरल मॉलिक्यूल आणि त्याची मिरर इमेज जे आहे ते त्या ठिकाणी त्यांचा स्ट्रक्चरल फॉर्म्युला आणि मॉलिक्युलर फॉर्म्युला हा सेम राहतो. पण त्याची स्पेसमधले जे अरेंजमेंट जे 4 डिफरंट ॲटमची किंवा ग्रुपची हे त्या ठिकाणी काय राहतं डिफरंट राहते. ठीक आहे. त्यालाच त्या ठिकाणी काय म्हणलं जातं कायरल मॉलिक्यूल. आय थिंक तुम्हाला पॉईंट समजले असतील. पुढे आपण एक्सप्लेन करणारच आहोत. तर पुढचा जो पॉईंट आहे तो म्हणजे आयसोमेरिझमच्या रिगार्डिंग म्हणजे तुम्हाला क्लिअर होईल. ऑप्टिकल आयसोमेरिझम. ऑप्टिकल आयसोमेरिझम आत्ताच क्लिअर केलेलं आहे. पुन्हा एकदा तरी पण सांगतो. 11th स्टँडर्डमध्ये आपण बघितलेलं आहे बघा. 2 टाईप्स बघितलेले होते आयसोमेरिझमचे. एक स्ट्रक्चरल आयसोमेरिझम आणि दुसरं स्टेरिओ आयसोमेरिझम. आणि त्या स्टेरिओ आयसोमेरिझममध्ये 2 पार्ट पडतात. एक म्हणजे ऑप्टिकल आयसोमेरिझम आणि दुसरा जो आहे तो म्हणजे जिओमेट्रिकल आयसोमेरिझम. वरती जे एक्सप्लेन केलेलं आहे तेच ऑप्टिकल आयसोमेरिझम. ऑप्टिकल आयसोमेरिझम हे त्या ठिकाणी काय आहेत तर स्टेरिओ आयसोमर्स आहेत. मग स्टेरिओ आयसोमर्स मी आता सांगितलं होतं त्यांचा मॉलिक्युलर फॉर्म्युला स्ट्रक्चरल फॉर्म्युला हा सेम राहतो. पण स्टेरिओ आयसोमर्समध्ये काय राहते ॲटमची किंवा ग्रुपची त्या ठिकाणी स्पेसमधली स्पेशियल अरेंजमेंट असते. डिफरंट स्पेशियल अरेंजमेंट असते. आणि त्या डिफरंट स्पेशियल अरेंजमेंट जे ॲटमची किंवा ग्रुपची त्याला आपण त्या ठिकाणी काय म्हणतोय स्टिरिओ आयसोमर्स म्हणतोय. आता ऑप्टिकल आयसोमेरिझम ही कन्सेप्ट जी आहे ती थोडीशी वेगळ्या पद्धतीने मांडायची. आता ही ऑप्टिकल आयसोमेरिझम कन्सेप्ट जी आहे ती रिगार्डिंग टू कशाची आहे तर कायरल कार्बन ॲटमच्या रिगार्डिंग आहे. द स्टेरिओ आयसोमेरिझम इन विच द आयसोमर्स हॅव डिफरंट स्पेशियल अरेंजमेंट ऑफ ग्रुप्स or atoms around a महत्त्वाचा वर्ड अराउंड ए कायरल ॲटम इज कॉल्ड ऑप्टिकल आयसोमेरिझम. पुन्हा एकदा सांगतो ऑप्टिकल आयसोमेरिझम हा स्टेरिओ आयसोमेरिझमचं एक ब्रँच आहे. आणि त्या ऑप्टिकल आयसोमेरिझममध्ये काय राहतं ॲटमची किंवा ग्रुपची जी अरेंजमेंट जे अराउंड द कायरल कार्बन ॲटम ही त्या ठिकाणी काय राहते डिफरंट राहते. आणि त्या फेनॉमेननला किंवा त्या कन्सेप्टला ऑप्टिकल आयसोमेरिझम म्हणलं जातं. म्हणजे थोडक्यात काय हेच
यामध्ये हे दोन जे आहेत हे दोन आयसोमर्स आहेत आणि ही दोन आयसोमर्स काय आहेत तर ऑप्टिकल आयसोमर्स आहेत, स्टिरिओ आयसोमर्स आहेत. ठीक आहे. आणि ह्यामध्ये जो कायरल कार्बन ॲटम आहे त्या कायरल कार्बन ॲटमला हे चार जे वेगवेगळे ॲटम किंवा ग्रुप जे आहेत हे त्या ठिकाणी कनेक्ट आहेत, त्यांची अरेंजमेंट जी आहे ती कशी राहते, डिफरंट स्पेशल अरेंजमेंट राहते. आणि त्या फेनॉमेनला किंवा त्या आयसोमर्सना त्या ठिकाणी काय म्हणलं जातं, ऑप्टिकल आयसोमर्स म्हणलं जातं. ठीक आहे. त्या फेनॉमेनला ऑप्टिकल आयसोमेरिझम म्हणलं जातं. आय थिंक लक्षात आलं असेल तुम्हाला ऑप्टिकल आयसोमेरिझम म्हणजे काय. पुन्हा एकदा रिमाइंड करतो बघा, आपण बघितलेलं काय आहे, स्टेरिओ आयसोमेरिझममध्ये जिओमेट्रिकल आयसोमेरिझम हा एक पार्ट बघितला होता आणि ऑप्टिकल आयसोमेरिझम. स्टेरिओ आयसोमेरिझमची डेफिनेशनसुद्धा आपण बघितली होती, डिफरंट स्पेसियल अरेंजमेंट ऑफ ॲटम्स ऑर ग्रुप ऑफ ॲटम्स इन ए स्पेस इज कॉल्ड स्टिरिओ आयसोमेरिझम. आणि त्याच्यामध्ये जिओमेट्रिकल आयसोमेरिझममध्ये सिस ट्रान्स बघितलेले आहे. तर रिगार्डिंग टू काय कशाचे आहे तर अल्किन जे आहे किंवा अनसॅच्युरेटेड कंपाऊंडच्या रिगार्डिंग आहे. ठीक आहे, सिस आणि ट्रान्स. आणि हे जे हे त्या ठिकाणी कशाच्या रिगार्डिंग आहे तर कायरल ॲटमच्या रिगार्डिंग आहे. कायरल ॲटम एखाद्या मॉलिक्युलमध्ये प्रेझेंट असेल तर तो त्या ठिकाणी ऑप्टिकल आयसोमेरिझम हे 100% दाखवणारच. त्याच्यामध्ये त्याचे आयसोमर्स जे ते आयसोमर्स त्याची फॉर्म होणारच, ऑप्टिकल आयसोमर्स त्याच्यामध्ये फॉर्म होणारच, हे लक्षात ठेवा. ठीक आहे. आता यामध्ये जो आहे तो आपला ऑप्टिकल आयसोमेरिझम जो आहे तो ऑप्टिकल आयसोमेरिझमपर्यंत आपण आलेलो आहे. पुढचा जो पॉईंट आहे महत्त्वाचा पॉईंट आपला जो आपण डिफाईन केलं होतं, ऑप्टिकल आयसोमेरिझम इन हॅलोजन डेरिव्हेटिव्ह. बेसिक जे आहे ते बेसिक आपलं झालेलं आहे. पुढचे नेक्स्ट पार्ट जे आहे ते आपण पॉईंट जे आहेत पुढच्या व्हिडिओ लेक्चरमध्ये पाहूया. पुन्हा एकदा जरा रिवाईज करूया जाता जाता. हे पेज जे आहे ते पेज सेंड केलं जाईल नोट्सचं वैयक्तिक, किंवा आहे असा व्हिडिओ स्टॉप करून ते पॉईंट जरी लिहून काढले तरी चालते. बघा, पहिला पॉईंट आपण बघितला कोणता, ऑप्टिकल आयसोमेरिझम इन हॅलोजन डेरिव्हेटिव्ह, हा आपला मेन पॉईंट आहे. त्यामध्ये बेसिक पॉईंट कोणते आहेत, न्यूक्लियोफाईल म्हणजे काय हे माहिती असणं गरजेचं आहे. इलेक्ट्रॉन स्पेसिस, न्यूक्लियोफिलिक सबस्टिट्यूशन रिॲक्शन म्हणजे काय, एखादा ॲटम असेल किंवा ग्रुप ऑफ ॲटम असेल तो त्या ठिकाणी रिप्लेस करतो एखाद्या रिॲक्टंटमधला किंवा सबस्ट्रेटमधला एखाद्या ॲटमला किंवा ग्रुप ऑफ ॲटमला रिप्लेस करतो. आणि त्या रिॲक्शनला किंवा त्या केमिकल रिॲक्शनला त्या ठिकाणी काय म्हणलं जातं, न्यूक्लियोफिलिक सबस्टिट्यूशन रिॲक्शन, SN. ठीक आहे. देन दुसरा पॉईंट त्याच्यामध्ये आपण कोणता बघितला, कॉन्फिगरेशन, द अरेंजमेंट ऑफ ॲटम दॅट कॅरेक्टराइजेस ए पर्टिक्युलर स्टेरिओ आयसोमर इज कॉल्ड इट्स कॉन्फिगरेशन. पुढे गेल्यानंतर आपल्याला बघायचं ते कॉन्फिगरेशन. ठीक आहे. देन कायरल ॲटम अँड मॉलिक्युलर कायरलिटी, हा पॉईंट आहे. कायरल ॲटम सांगितलेलं 4 डिफरंट ॲटम्स ऑर ग्रुप ऑफ ॲटम्स त्या ठिकाणी काय असतात, एखाद्या कार्बन ॲटमला कनेक्ट असतात, त्यावेळेस त्या कार्बन ॲटमला काय म्हणलं जातं, कायरल ॲटम म्हणलं जातं. ठीक आहे. इथं मी डिफाईन केलेलं आहे एक्झाम्पल. यामध्ये हा तुमचा 2-क्लोरोब्युटेनचा मॉलिक्यूल आहे. याच्यामध्ये हा सेकंड कार्बन ॲटम जो आहे त्याच्यावरती अस्टेरिस्क आपण डिफाईन केलेलं आहे, कारण की तो काय आहे तर कायरल आहे. का तर त्याला हायड्रोजन ॲटम कनेक्ट आहे, CH3 ग्रुप कनेक्ट आहे, Cl कनेक्ट आहे आणि इथाईल ग्रुप जो आहे तो इथाईल ग्रुप कनेक्ट आहे. चारीचे 4 डिफरंट ॲटम किंवा त्या ठिकाणी ग्रुप जे आहे ते त्याला कनेक्ट असल्यामुळे हा जो मॉलिक्यूल जो आहे तो मॉलिक्यूल त्या ठिकाणी काय आहे, कायरल मॉलिक्यूल आहे आणि त्याच्यामध्ये हा कायरल कार्बन जो आहे तो त्या ठिकाणी प्रेझेंट आहे. नेक्स्ट पॉईंट आपण बघितलेला आहे तो म्हणजे कायरल मॉलिक्यूल. कायरल मॉलिक्यूल म्हणजेच काय तर मॉलिक्यूल जो आहे त्या मॉलिक्यूलमध्ये कायरल ॲटम जो आहे तो प्रेझेंट असणं गरजेचं आहे. आणि त्या कायरल ॲटममुळे त्याला युनिक्यू प्रॉपर्टी जी आहे ती युनिक्यू प्रॉपर्टी मिळते. आणि ती युनिक्यू प्रॉपर्टी त्या ठिकाणी काय डिफाईन करते तर त्यामध्ये त्या मॉलिक्यूलची मिरर इमेज आहे त्या मिरर इमेज त्या ठिकाणी काय राहतात, नॉन सुपर इम्पॉसिबल. आणि त्या मिरर इमेज जे आहेत त्या मिरर इमेज एकमेकांबरोबर त्या ठिकाणी कोइन्साइड होत नाहीत किंवा त्या मिरर इमेज त्या ठिकाणी आयडेंटिकल नसतात. ठीक आहे. हे आपण एक्सप्लेन केलेलं आहे. इथे एक्झाम्पल टेस्ट 2-क्लोरोब्युटेनचं एक्झाम्पल आहे. त्याची मिरर इमेज दाखवलेली आहे. मिरर इमेज आहेत पण त्या ठिकाणी कशा आहेत, नॉन सुपर इम्पॉसिबल. ठीक आहे. देन कायरल मॉलिक्यूल आणि त्याचे मिरर इमेज त्यांचा मॉलिक्युलर फॉर्म्युला आणि स्ट्रक्चरल फॉर्म्युला जो आहे तो सेम राहतो, पण त्याची अरेंजमेंट जे ती त्या ठिकाणी अरेंजमेंट ॲटमची किंवा त्या ठिकाणी ग्रुपची ही कायरल ॲटमच्या सराउंडिंगमध्ये काय राहते, डिफरंट राहते. ठीक आहे. कायरल मॉलिक्यूल आणि त्याचे मिरर इमेज जे ते त्या ठिकाणी स्टेरिओ आयसोमर्स असतात एकमेकांचे.
हे एक त्याच्यामध्ये महत्त्वाचं आहे. मग स्टेरिओ आयसोमर्स कुठले असतात ते, तर ऑप्टिकल आयसोमर्स असतात. मग ते ऑप्टिकल आयसोमर्स म्हणजे ऑप्टिकल आयसोमेरिझम ही कन्सेप्ट काय सांगते, द ऑप्टिकल आयसोमेरिझम is defined as the stereoisomerism in which the isomers have different spatial arrangements of groups atoms around a chiral atom is called optical isomerism. म्हणजे हीच एक्झाम्पल जे आहेत वरचे एक्झाम्पल स्टेरिओ आयसोमर्स आहेत आणि स्टेरिओ आयसोमर्समध्ये त्या ठिकाणी ॲटमची किंवा ग्रुपची ही डिफरंट स्पेशियल अरेंजमेंट राहते आणि या डिफरंट स्पेशियल अरेंजमेंट कायरल कार्बन ॲटमच्या सराउंडिंगमध्ये राहते आणि ती जी आयसोमर्स फॉर्म होतात त्यांना त्या ठिकाणी काय म्हटलं जातं, ऑप्टिकल आयसोमर्स. आणि त्या कन्सेप्टला त्या ठिकाणी काय म्हटलं जातं, ऑप्टिकल आयसोमेरिझम असं म्हटलं जातं. ठीक आहे. आय होप पॉईंट सगळे तुम्हाला समजले असतील. जर काही शंका असेल, काय समजलं नसेल तर त्या ठिकाणी मेसेज करा किंवा कॉन्टॅक्ट करून त्या ठिकाणी विचारा. नोट्स ज्यांना हवे असतील त्यांनी त्या ठिकाणी वैयक्तिक अगोदर शॉर्ट नोट्स तुम्ही व्हिडिओ बघत लिहा. आता शॉर्ट नोट्स रफ दाखवा, अगोदर रफ काढा, कच्च्या कागदावरती लिहा आणि नंतर ज्यांनी मला शॉर्ट नोट्स दाखवलेले आहेत कच्च्या त्यांना हे नोट जे आहेत त्या नोट्स प्रोव्हाइड केल्या जातील. थँक्यू.